मला जेवण वाढ, ते उठ, ते जेवण वाढ म्हणणारा जो बाप आहे, तो माणूस पुरुष प्रधान संस्कृतीची मंडळी आहे. तर तो जो माणूस जेव्हा प्रेशराईज करतो तर ती माय आपली दवडीतली भाकर आणि भाजी काढून देते आणि त्या ताटाला लात मारणारा तो बाप, तर ते कोण बोलते आहे? त्याचं व्यसन बोलते आहे. ते कोण बोलते आहे? त्याचं व्यसन बोलते आहे. आणि तो दवडीला लात मारतो आणि ती भाजी त्या बाईच्या तोंडावर फेकून मारतो आणि म्हणते हे तिखट नाही आहे, आज मीठ नाही, आज मटण का नाही केलं, आज चिकन का नाही केलं आहे ना, यामध्ये तेल जास्त झालं, तेल कमी झालं. हे सगळ्या बाबी जवळजवळ कुटुंबामध्ये तुम्हाला दिसतात. मग हे सगळं होण्याचे कारण काय आहे? व्यसन. कारण तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय झालाय? तो ऍडिक्टेड झालाय आणि त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्याला कळत नाहीये तो काय करते आहे आणि म्हणून तो प्रभावाने कंटिन्यू जे जे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये सवंगडी आहेत. विसरलो ना प्रकार आपण पाहत असलेला मोबाईल मध्ये एक जे रिफ्लेक्शन असते ते आपल्या ह्याच्या काय म्हणतो रे, काळ्या काळ्या असलेला काय म्हणतात रे? रेटिना. काय म्हणतात रे? व्हेरी गुड. हे जे रेटिना आहे काय म्हणतो आपण याला? आहे ना, याच्यावर काय करते? ते इफेक्ट करते. विशेषतः रात्री अंधारामध्ये जेव्हा तुम्ही मोबाईल मध्ये जास्त इम्पॅक्ट करते, परिणामतः तुमचा व्हिज्युअल जो इम्पॅक्ट आहे तो कमी होऊन जातो आणि तुम्हाला दिसणं कमी होतं. तुम्हाला लहानपणापासूनच आहे, तुम्ही चांगले आहात, तुम्हाला नाही म्हणणं माझं, पण हा फार महत्वाचा विषय आहे. मोबाईल कुणी पाहणे आवश्यक आहे, काय काळाची गरज आहे, त्याचा एक कालावधी असतो. बरोबर आहे. काय होतं की एकदा मोबाईल आपण ओपन केला तर काय करतो आपण? त्याला कंटिन्यू स्लाइड करत जातो. एक झालं का दुसरं, दुसरं झालं, दुसरं चौथं. तर तो जो गुगल आहे ना, गुगलने काय केलंय? तुमच्या माइंडला कंट्रोल करून ठेवलेला आहे. तुम्ही जेवढा जास्त मोबाईल पाहाल तेवढं जास्त आणखी तुम्ही ऍडिक्टेड बनता, तुम्ही त्याच्या मागे वेळ घालवता. तो मोबाईल काय करतो? तुम्हाला पूर्णपणे कंट्रोल करतो. परिणामतः तुमची स्मरणशक्ती म्हणजे तुमची विचार करण्याची जे काही आठवण्याची काही क्षमता आहे ते काय होते? संपुष्टात येते, नष्ट होते, है ना, कमी होऊन जाते. तुमची वाचनाची जी शैली आहे, तुम्ही सगळेजण वाचू शकता का रे? अरे कोण नाही वाचू शकत रे? सगळेजण. व्हेरी गुड. सगळ्यांनी क्लास एकदा झोप येते कोणाला? हा फार महत्वाचा आयुष्याचा महत्वपूर्ण पैलू आहे. हा तुम्हाला कुठेही भेटणार नाही, म्हणून लक्ष देऊन ऐका. काय म्हटलं मी? तुमच्या स्मरणशक्तीला ते संपवून टाकते. तुमच्या शरीरामध्ये असलेले जे हार्मोन ऍक्टिव्हेट असतात त्याला ते काय करते? नष्ट करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम मोबाईल मध्ये आहे. महत्वाचं म्हणजे गुगलकडे एक अशी एक टेक्नॉलॉजी आहे की गुगलचा फक्त नेट ऑन करून ठेवलं तर तुम्ही काय काय करता, कसं कसं करता, तुम्ही काय काय आठवता, तुम्ही काय 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 पाहू इच्छिता, है ना? काय म्हटलं मी? तुम्ही काय काय पाहू इच्छिता त्या सगळ्यांना तो अत्याचार करतोच करतो. अशा परिस्थितीमध्ये जे मी सुरुवातीला सांगितलं की जवळजवळ 1332 हे कुटुंब मी जेव्हा सर्वे केला तर त्या कुटुंबामध्ये जवळजवळ 400 समथिंग अशा महिला विधवा होत्या. किती? 400 समथिंग, 450 वगैरे असतील है ना. तर 450 ऍव्हरेजने जर विचार केला किती मिळालं? कॅन कॅल्क्युलेट? 45 है ना पर्सेंट. 45 to 50 जर आपण 35 to 30 जरी म्हणत असाल तरी पण ती अत्यंत भयानक आहे आणि हा ऍव्हरेज आहे विधवांचा होण्याचा. त्याचं कारण काय? सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलांनो फार भयानक असं चित्र आहे. जो मुलगा वयाच्या 12, 15, 18व्या वर्षी लग्न करतो, फार महत्वाचं आहे बरं. तुम्ही आता वयस्क होणार आहात है ना आणि फार सुंदर आयुष्य जगणार आहात. तुम्हाला काहीतरी बनायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे की नाही यशस्वी? हे कोणाला व्यवस्थित व्हायचं आहे रे? व्हेरी गुड. कळत नाही ना? व्हेरी गुड. जो विद्यार्थी वयाच्या 12व्या, 15व्या, 18व्या वर्षी व्यसनाधीन होतोय तो एकंदरीत एक जनरलाइज कॅल्क्युलेशन आहे आपल्या वेळात माहिती आहे. एकंदरीत तो लग्न कधी करत असतो बरं? एकंदरीत तो 25 या 30 वर्षी वगैरे लग्न करतो. बरोबर आहे. तर हा जो विद्यार्थी आहे जो 15व्या, 18व्या, 20व्या वर्षी तो व्यसनाधीन झालाय, त्याने अल्कोहोल घेतलं म्हणजे दारू पिलाय
ज्याने तंबाखू खाल्लाय, खर्रा खाल्लाय, सिगरेट पिलाय, तर त्याने काय केलंय? त्या शरीराला डॅमेज केलंय. काय केलंय? डॅमेज केलंय. आता काय झालंय की त्याने ते कंटिन्यू घेतल्यामुळे काय झालं? WHO म्हणते आज आम्ही जे काही जेवण करतोय त्यामध्ये प्रोटीनयुक्त प्रोटीन हे मोठ्या प्रमाणामध्ये ढासळलेलं आहे. मला प्रोटीन भेटते का जेवणातून? फक्त हे पोट भरायचं साधन आहे, तुम्हाला प्रोटीन भेटत नाही. नाहीतर जर कॅल्क्युलेट करतो तर तुमची आई किती सुंदर होती बरं. आईला विचारा बरं, आई तू माझ्या एवढी होती, तू तेव्हा कशी होती ग? आई अत्यंत देखणी होती.